मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला लढा आज यशस्वी झाल्याच्या आनंदात फलटण तालुक्यातील मराठा समाजात आनंद आणि उत्साह पाहायला मिळालाय। त्या निमित्ताने आज सायंकाळी 6 वाजता फलटणमध्ये जल्लोषी मिरवणूक निघणार असून त्या मिरवणुकीत सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या लढ्यांमुळे अनेक पिढ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले। आज प्रथम मराठा समाजाचा जो विजय झाला ती खरं म्हणजे समाजाची ताकद एकत्र वटली आणि हा प्रथम पहिल्यांदा मी सर्व समाजांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो की मराठा समाज एकत्र जमून एका विषय आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे गेल्या 4-5 महिने हा लढाई चालू आहे आणि आज आपण जिथं उभा आहे हे आसू गावांनी प्रथमच जिल्ह्यात गावबंदी सुरू केली होती आणि इथनं आपलं जिल्ह्यातनं गावबंदी आणि आरक्षणचं लढाई केलंय। यातनं आम्हाला सर्व समाजाने आमच्या पाठीशी राहिले। हा पहिलाच विषय असा होता की सर्व पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते या विषयाकरता एकत्र आलते, आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून या कारणाकरता एकत्र मराठा समाजाच्या भवितव्याकरता आणि भविष्याकरता लढले। म्हणून मी त्यांचं पण सर्वांचा आभार मानतो आणि मुख्यमंत्री व त्यांच्या सरकार सर्वांनी आमच्या मागणी मनोजदादा यांच्या मागणी मान्य केल्या आणि जे पाहिजे होतं तसंच दिले, तर त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना अजून एक विनंती करतो की त्यांनी प्रांतापर्यंत आदेश लवकर द्यावं आणि न अटीतटी किंवा न लांबट लावणं हा सर्वांना दाखले द्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो। आणि हा मोठा विजय म्हणजे असं म्हटलं तर स्वराज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केले आणि आजच्या युगात जे आम्हाला गरज होते मराठा समाजाला ते मनोजदादा जरांगे यांनी आम्हाला देऊन दिलं समाजाकरता। हा त्यांचा मोठा योगदान समाज कधी विसरणार नाही।